नमस्कार, मी स्वातीराव. वार्ता गोव्याची मध्ये आपलं स्वागत. जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी, पण सुरुवात करूया हेडलाईन्सनी. 10वीच्या परीक्षेतही मुलींचीच बाजी. एकूण निकाल 92.75%. 20,572 विद्यार्थ्यांपैकी 18,869 विद्यार्थी उत्तीर्ण. शिरसईत माणुसकीला काळीमा फासणारी घटना. संकट दूर करण्याच्या बहाण्यानं अल्पवयीन मुलीवर मांत्रिकाचा बलात्कार. नराधम रमाकांत नाईकसह पीडित मुलीची आई गजाआड. कुडतरीत काका उठला पुतण्याच्या जीवावर. अनैतिक संबंधाचं बिंग फुटण्याच्या भीतीनं 13 वर्षीय पुतण्याला फेकलं विहिरीत. काकाला पोलिसांकडून अटक. जखमी पुतण्यावर उपचार सुरू. बायणातील फ्लॅट बाहेरच्या कचरा कुंडीत मृतावस्थेतील अर्भक आढळल्यानं खळबळ. अज्ञाताचं कृत्य असल्याचा फ्लॅट मालकाचा दावा. वास्को पोलिसांकडून तपास सुरू. आणि राज्यात 24 तासात आढळले करोनाचे 42 रुग्ण. सक्रिय रुग्णसंख्या 149 वर गेल्यानं चिंता. सलग दुसऱ्या दिवशी आढळले मोठ्या प्रमाणात रुग्ण. गोवा शालांत मंडळाचा 10वीचा निकाल 92.75% इतका लागला असून 12वी प्रमाणेच 10वीच्या परीक्षेतही मुलींचा निकाल मुलांपेक्षा जास्त लागलाय. गोवा शालांत मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेटिये यांनी निकाल जाहीर केला. The result will be available on gbshscgoa.net and results.gbshscgoa.net. You'll have to enter seat number, school code and date of birth in the form of date and then month. This is for the first time that the Goa board has conducted the terminal examination, and that too simultaneously for SSC examination and HSSC examination. And this year 20,345 students had appeared for this examination. 18,869 passed the examination and the result is 92.75%. This is the gender-wise result. Boys 10,359, 9,491 appeared. 51 are placed in reserve category because of non-compliance of internal assessment marks or practical marks or change in subject. And for boys, the result is the pass percentage is 91.62. Girls, they are less in numbers, 9,986. And 9,378 cleared this examination with the pass percentage of 93.91. Overall it is 92.75. Once again, girls, they have outshone this performance, 93.91. संकट दूर करण्याच्या बहाण्यानं अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना उत्तर गोव्यातून समोर आली आहे. पाहुयात सविस्तर वृत्त. संकट दूर करण्यासाठी दैवी शक्तीला शरीर सुख द्यावं लागतं असं सांगून 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार उत्तर गोव्यात उघडकीस आलाय. या प्रकरणी संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मिळालेल्या माहितीनुसार बलात्काराची ही घटना सोमवारी संध्याकाळी घडली. पीडित मुलीची आई सतत त्या घाडीपण करणाऱ्या भोंदूकडे जात होती. सोमवारी तिनं मुलीला सोबत नेलं. मुलीवरील सर्व संकटांचा नाश करण्यासाठी आणि तिला दैवी बळ प्राप्त होण्यासाठी तिला शरीर सुख द्यावं लागेल असं घाडीपण करणाऱ्या संशयितानं आईला सांगितलं. त्यानंतर आईच्या समोरच त्यानं मुलीवर बलात्कार केला. पीडित मुलीने मंगळवारी हा किळसवाणा प्रकार वडिलांना सांगितला. हे ऐकून तेही अचंबित झाले. त्यांनी लगेच उत्तर गोवा पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानंतर रात्री उशिरा पोलिसांनी घाडीपण करणाऱ्या शिरसई येथील 50 वर्षीय रमाकांत नाईकसह त्याला साथ देणाऱ्या पीडित मुलीच्या आईला गजाआड केलंय. पीडित मुलीच्या वडिलांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी भारतीय दंड विधान संहिता आणि गोवा बाल कायद्याच्या कलमांतर्गत संशयितांविरोधात गुन्हा नोंद केला असून संशयिताला म्हापसा येथील अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कोलवाळे पोलिसांनी एक फेक तांत्रिक बापाक अरेस्ट केल्लो आसा. एक तेणे मायनर चेडवाचेर बलात्कार केला. हेज्या खातीर ताका कोलवाळे पोलिसांनी अरेस्ट केल्लो आसा. त्या चेडवाच्या बापायन कोलवाळे पोलिसां कडेन कंप्लेंट फायल केल्ली आनी आयज तेका त्या बाबाक आनी त्या चेडवाच्या आवय कोलवाळे पोलिसांनी कोर्टान प्रोड्यूस केले. कोर्टान तांकां 2 दिसाची पोलीस कस्टडी सांगल्या. फोन व्हरता लायफ खातीर मुलीच्या संरक्षण. माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना बायणा भागातून समोर आली आहे.
एका फ्लॅटसमोर कचरा कुंडीत मृत अर्भक सापडलंय. जगभरात महिला यशाची उड्डाणावर उड्डाणं घेत असताना समाज आणखीही जुन्या मानसिकतेत अडकून पडलाय. दक्षिण गोव्यातील बायणा भागातून मानवी मनाला हादरवून सोडणारी एक घटना समोर येते. बायणा येथील एका निवासी इमारतीमध्ये असलेल्या फ्लॅटच्या कचरा कुंडीत बुधवारी मृत अर्भक सापडलंय. त्यामुळे परिसर हादरून गेलाय. मृत अर्भक सापडल्याची बातमी वाऱ्यासारखी पंचक्रोशीत पसरली. अज्ञाताच्या असंवेदनशील कृत्यानं सारेच जण हळहळले. मिळालेल्या माहितीनुसार बायणातील एका निवासी वसाहतीत सकाळी कचरा गोळा करण्यासाठी गेलेल्या मुरगाव नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळलेलं मृत अर्भक सापडलं. मृत अर्भक पाहून भांबावलेल्या कर्मचाऱ्यानं या प्रकाराविषयी संबंधित फ्लॅटच्या मालकाला प्रश्न केला असता त्या प्रकाराशी आपला काहीच संबंध नसल्याचं स्पष्ट केलं. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन कर्मचाऱ्यानं मुरगाव नगरपालिकेला याविषयी तातडीनं माहिती दिली. नगरपालिकेनं त्वरित या प्रकाराविषयी वास्को पोलिसांना कळवलं. घटनेची माहिती मिळताच वास्को पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी फ्लॅट मालकाशी चौकशी केली. चौकशी दरम्यान फ्लॅट मालकानं त्यांचा या घटनेशी काहीच संबंध नसल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे अज्ञातानं मृत अर्भक कचरा कुंडीत टाकल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. जो कोणाचो एक्सिडेंट जाला पळय म्हाका फोन केला त्या हांव धांवन येयला हांगा. पण हांगा पळोवपाक गेल्यार व्हडलें काय तर तें दिसूंक ना म्हाका. हांगा जे जो कोण तें डेड बेबी कोण गावला पळय डस्टबिनान तें कोणाचें काम आयडेंटिफाय करूंक गावना. डस्टबीन तेंच्यांनी कोण तो लोकल मनीस राजू म्हणटा तेजे घराच्या भायर डस्टबीन आसलेलें आनी ते डस्टबिनान खंय तरी दवरलें आनी गार्बेज कलेक्टर जेन्ना तिणें चॅक केलें पळय तेन्ना ती भियाली आनी भियोन तेणी ते डस्टबिनान घरान भितर दवरलें. विदीन नो टायम आमी थंय पावले एक्चुली. पूण हें जें कोणी केलां पळय हें कृत्य केलां पळय वायट कृत्य केल्लेलें आसा. हें अशें कोणी करपाचें न्हू. जे गर्भ आपली कूड काडून अशी डस्टबिनान उडयता पळय व्हेरी बॅड. आनी समज हे ते ह्या जे कोणाच्या दारान मेवळा पळय समज तेंच्यांनी केलां जाल्यार तांकां शिक्षा मेळपाक जाय. आनी समज तेंच्यांनी करूंक ना जे कोणी हे केल्लेलें आसा पळय ताका खंयसर तरी आमी समज पळोवंक पावना ताका देवान तरी पळोवपाक जाय. कित्याक असलें करप हें कृत्य एकदम वायट कृत्य केल्लेलें आसा. आयज हे कोण आयकल्या पूण आख्खे लोक हांगा जमलेले आसा. कोणी केला पळय ते वायट केला. आनी म्हूण सांगूंक सोदता हें समज आनी एक गजाल आसली की धाकटे बेबी जितले बेबी डस्टबिनान सोडटात हे सगळे बॅड मॅसेज वयता. हांकां खंय बरी शिक्षा पडपाक जाय. पूण हांगा आमचे पुलीस टायमाचेर पावलेले आहा आनी तेंचें इन्व्हेस्टिगेशन चालू आसा. आनी आमचो मुरगांवचो MLA सुद्दां हांगा पावलेलो आसा. तेणें सुद्दां पुलिसांक इंस्ट्रक्शन दिलां की कितें आहा जाता तितले बेगीन हें करा. इसका डस्टबिन इधर रखा हुआ था. और जैसे ही फाड़ा फर्स्ट में बच्चा निकला. उसको बड़ा वाला बेटी है. मैं उसको बुलाया 2 बार बुलाया नहीं आया. तीसरा बार बुलाया तो वो आया. वो तो बोला कि बोले से किसका डस्टबिन है. तो बोला मेरा डस्टबिन. कभी बच्चा कहाँ से आया इसमें. तो बोला कि मालूम नहीं. तो मैं बोला मैं फ़ोन करता हूँ अपना सुपरवाइजर को. तो बच्चा लिया तुरंत अंदर में भाग गया. नहीं अभी कितना बजे हुआ है सुबह में? 12 बजे. 12 बजे में वो पहला तुम जब इधर कचरा लेने को आया तो इधर कचरे में बच्चा था. हाँ कचरे में बच्चा था. जब तुम उसको पूछा वो वापस लेके भाग गया. फाड़ा में बच्चा का डबल पोथी में था. हाँ उसको फाड़ा तो बच्चा निकला उसमें से. हाँ उसको 5 मिनट में देखा तो रहा जिंदा है कि मरा है. मैं देखा मरा हुआ है. तब उसको दरवाज़ा बजाया. तो बजाया तो मैं पूछा ये बच्चा किसका है कि डस्टबिन. तो बोला मेरा है. बच्चा किधर से आया. तो बोला मालूम नहीं. तो ठीक है मालूम नहीं तो मैं फ़ोन करता. तो बोला क्या से ठीक है. मैं ऐसे फ़ोन गया कि डस्टबिन लेके भाग गया वो अंदर में. बाद में तो पुलिस को बुलाया. मैं जाके सुपरवाइजर को फ़ोन बुलाया तो बोले कि ऐसा ऐसा बात है चलिए इसलिए लोग आया. कितें एक धाकट्या भुरग्यांक कोणें तरी गार्बेजीन उडल्या डस्टबिनान उडयला म्हणून पूण ते मुद्दाम पळोवपाक येयले. आनी जेन्ना हांव ते ओनरा कडेन ते घोवा कडेन बायल्या कडेन आनी तेंच्या भुरग्यां कडेन उलयलो जाल्यार इतलें दिसून येयलें कितें ती जी डस्टबीन ते रातचे भायर दवरता पळय ते डस्टबिनान कोणें तरी हाडून एक भुरगे धाकटेशे भुरग्याक भितर डस्टबिनान घातला म्हणून. आनी जेन्ना सकाळीं आमचो जेन्ना म्युन्सिपाल्टीचो जेन्ना वर्कर येयलो आनी जेन्ना तो गार्बेज आसा तो सेग्रिगेट करतालो पळय तेन्ना ताका ते भितर दिसल्या कारणान तेणें ते फॅमिलीक सांगलें कितें हेजे भितर धाकटो भुरगो तुमी कसो उडयला काय म्हणून आपूण पुलिसांक सांगता म्हणून. सो तेंचे एक धाकटेशें चेडूं आसलेलें जे 5 वर्साचें ताका ते कळना आपलें डस्टबीन म्हणून ताणें काडलें आनी ताणें भितर येयलें डस्टबीन. सो अशें तेंच्यांनी आमकां सांगलेलें आसा. सो आतां तेजें इन्व्हेस्टिगेशन चालू आसा. सो तेजें कितें इन्व्हेस्टिगेशन कितें फॅक्ट आसा ते पुलिसांनी म्हाका दिसता कितें तरी फायंड आवट करपाचें आसा. बट एक वायट गजाल घडलेली आसा की बाबा एक धाकटेशे भुरग्याक डस्टबिनान उडयला कोणें केला. म्हाका खंय तरी दिसता एक वायट गजाल अशें जावंक जायना. कित्याक एक भुरगे धाकटेशे जे जल्माक येयलेले तेचें आज मरण जालें ते ताका डस्टबिनान उडयलें म्हणून
सो एक वायट गजाल. सो म्हाका दिसता की ते पुलीस आमचे सेक्शन आसा, पुलीस सगळे हांगा सायटीचेर आसा, ते म्हाका दिसता फायंड आवट करतले. बट ते फॅमिलीन जे सांगलां ते हांवें तुमच्या फुड्यान सांगलेलें आसा. बट हे फॅक्च्युअल ती फॅमिली म्हणटा तेजे भितर आमकां कांय ते ना, फक्त ती भियालेली आसा. आनी त्या धाकट्या भुरग्याकूय काय खबर ना. आपले डस्टबीन म्हणून ताणें हेले आनी घरान भितर दवरले, ते ताणें पुलिसाक हाडटा म्हणून. सो ते खंय तरी भियालेले आसलेले. सो हो फॅक्च्युअल तेंच्यांनी सांगलेलो आसा की हांवें तुमचे फुड्यान घेतलो. दरम्यान हे अर्भक कचरा कुंडीत कुणी आणलं आणि का फेकलं असावं याविषयी विविध अंदाज व्यक्त केले जात आहेत. अज्ञात व्यक्तीच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अर्भक कुणाचा आहे याचा शोध पोलीस घेत आहेत. रक्ताचं नातं जीवावर उठल्याची घटना कुडतरीतून समोर येते. काकाने आपल्या पुतण्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय. काय आहे नेमकं प्रकरण पाहूयात. आपली नको असलेली भानगड आपला पुतण्या बाहेर फोडेल या भीतीनं काकानंच आपल्या 13 वर्षीय पुतण्याला 35 फूट खोल विहिरीत फेकून देण्याची घटना कुडतरी येथे घडली आहे. या प्रकरणी मायना कुडतरी पोलिसांनी 45 वर्षीय बसवराज कागीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना मंगळवारी संध्याकाळी घडली. संशयित कागी हा मोतीडोंगर परिसरात राहणारा असून मंगळवारी संध्याकाळी त्यानं आपल्या पुतण्याला रानात एका झाडाला चांगले आंबे लागले आहेत, ते तुला दाखवतो असं सांगून कुडतरीतील जंगलात आणलं. तिथे असलेल्या एका 35 फूट खोल विहिरीजवळ पुतण्याला आणलं आणि जवळपास कुणी नसल्याचं पाहून त्याला विहिरीत ढकलून दिलं. पुतण्या मेल्याचं समजून काकानं घटनास्थळावरून पळ काढला. मात्र मुलाच्या सुदैवानं त्या विहिरीला चढून वर येण्यासाठी दगड लावलेले होते. त्यामुळे मुलानं रात्रीच्या काळोखातही मोठा धीर दाखवीत त्या दगडांच्या सहाय्यानं वर चढत आपला जीव वाचवला. नंतर मुलानं कसंबसं घर गाठलं. आपल्यावर गुदरलेला प्रसंग त्यानं घरच्यांना सांगितल्यावर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. या घटनेत मुलगा जखमी झाल्यानं त्याला इस्पितळात दाखल केलं असून बुधवारी सकाळी फरार झालेल्या त्याच्या काकाला पोलिसांनी अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार संशयित कागी याची बाहेर भानगड होती आणि त्याची माहिती या मुलाला होती. आपली ही भानगड बाहेर येणार या भीतीने त्यानं आपल्या पुतण्याला जिवंत मारण्यासाठी त्या विहिरीत ढकलून दिलं. मायना कुडतरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयिताच्या विरोधात बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली तसंच खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आलाय. 4 PM I received a phone call from one of the villagers of the Kurtarim informing that they found one minor boy and he is having the bleeding injuries all over and he is muddy. So immediately we rushed at the spot. We found that boy who is a 13 years minor boy and there was a bleeding injuries on his legs and cheeks and there was mud all over his body. Immediately we shifted him in the hospital. During investigation we come to know that his uncle took him in that jungle and he threw in the one well there. Is around 35 meters in height and thereafter he fled from the spot. We have registered a offence against the uncle under section 8 of Goa Children Act and under section 307 of IPC, that is attempt to murder case, and we have arrested the uncle who is Basavraj Kagi, age 45 years, who is native of the Karnataka, and the further investigation of this case is in progress. रस्त्याच्या कडेची फुलं काढून देवाला घातली म्हणून एकावर प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार म्हापशातील आसगाव भागात घडलाय. नक्की काय आहे प्रकरण पाहूयात. दशेर आसगाव येथे रस्त्याच्या कडेची फुलं काढून देवाला अर्पण केल्याच्या कारणास्तव मुंबई येथील 40 वर्षीय असीम मर्चंट यांच्यावर कोयत्यानं प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार घडलाय. या प्रकरणी हंजून पोलिसांनी दशेर आसगाव येथील 62 वर्षीय डेस्मांड आल्वारिस या संशयिताला अटक केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा प्रकार सोमवारी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास घडला. फिर्यादी जखमी असीम मर्चंट हे रविवारी आसगाव येथे राहणाऱ्या आपल्या भावाकडे आले होते. सोमवारी दुपारी ते कारने दशेर येथे शिवमंदिराजवळ आले. त्यांनी रस्त्या शेजारील रानटी फुलं काढली आणि ती देवाला अर्पण केली. यावरून संशयित घराबाहेर आला आणि मर्चंट यांना शिवीगाळ करत जाब विचारला. या प्रकाराचे फिर्यादी आपल्या मोबाईलवर चित्रीकरण करत होता. त्याचवेळी संशयिताने घरात जाऊन कोयता आणला आणि फिर्यादीच्या डोक्यावर त्यानं हल्ला केला. फिर्यादीने हात आडवा घालून कोयत्याचा वार अडवला. त्यामुळे त्यांचं डोकं आणि हाताला गंभीर इजा झाली. मर्चंट यांच्या तक्रारीच्या आधारे संशयिताविरोधात भारतीय दंड संहितेच्या 307 कलमाखाली प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला असून संशयिताला अटक करण्यात आली आहे. 30 तारखे रातचे अराउंड 10 सुमारे असीम मर्चंट आणि एक कंप्लेन दिली की तो दनपारचो 3:30 सुमार देवळान वचपाक गेल्लो. तेन्ना रस्त्या सायडीन आसतना फुलां काडटालो
तेन्नाच एक डेजमंड आल्वारीस म्हणटा येवन ताचे कडेन वाज घालपाक लागलो आनी सडनली तो एक कोयता घेवन येयलो घरांतल्यान आनी ताजेर ताणें अटॅक केलो. त्या अटॅका भितर तेणें तकलेचेर वार केलो, हाताचेर वार केलो आनी ताका सिरियस इंजरीज जाल्यो. सो इमिजिएटली ताका मागीर थंयच्यान हॉस्पिटलांत शिफ्ट केलो. अंडर ट्रिटमेंट ट्रिटमेंट केलें ताका आनी ताका तकलेन सिरियस इंजरीज जाल्ल्या कारणान आमी अटेम्प्ट टू मर्डर केस रजिस्टर जाली ताचेर. डेजमंड आल्वारीस सन ऑफ जॉर्ज आल्वारीस, रेजिडन्स ऑफ आसगांव, हाका अरेस्ट केला आनी तो सद्या प्रेझेंटली पुलीस कस्टडीन आसा. 3 दीस ताची पुलीस कस्टडी घेतली आसा. फर्दर इन्व्हेस्टिगेशन आसा तें आमचे इन प्रोग्रेस PSI तेजस नायक करता. सो नेमके इन्सिडंट जाला कितें? इन्सिडंट तो फुलां काडपाक गेलो खंय थंय. सो फुलां आसा ती तेजी कंपाउंडा भायर आसा. सो बाकीची सडनली तो येवन खंय तेजेर अटॅक केलो. कित्याक लागून तो रिजन बी कांय खबर ना. तो म्हणटा आपली फुलां काडपाक आयलो, पूण तो कंप्लेनंटान सांगले त्या भशेन की ती रस्त्या सायडीन आसली ती फुलां काडटालो. आपल्याच मतदारसंघातील लोकांना नोकऱ्या देण्याची मला सवय नाही असं म्हणत मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना अप्रत्यक्षपणे टोमणा मारला. मुख्यमंत्री काय म्हणाले पाहूयात. चुकीचो समज आसा, चुकीचो समज. आतां जर तूं पळयशीत रे, आतां थंय आयज टील डेट अपॉयंटमेंट जाल्या पळय न्ही, 500 पेक्षा चड भुरग्यांची परमनंट एम्प्लॉयमेंट जाली. 100% पेडणेकार आहा. हांवें व्हेरीफाय केल्या. 100% पेडणेकार आसात. 500 पेक्षा चड अपॉयंटमेंट जाली. 200 जाण फक्त ते फायरमॅन थंय लागता पळय न्ही, 200 जाण पेडणेकार. तर आतां परत रिक्रूट जाल्या आनी आतां उरलेले 500 रिक्रुटमेंट जाल्या. म्हाका दिसता ह्या दिसांनी केन्ना तरी आमी तांकां तेंची अपॉयंटमेंट लेटर्स दिवपाचे आसा. 100% पेडणेकार. म्हाका संवय ना ती. चुकीचो समज आसा, चुकीचो समज. आतां जर तूं पळयशीत रे, आतां थंय आयज टील डेट अपॉयंटमेंट जाल्या पळय न्ही, 500 पेक्षा चड भुरग्यांची परमनंट एम्प्लॉयमेंट जाली. 100% पेडणेकार आहा. हांवें व्हेरीफाय केल्या. 100% पेडणेकार आसात. 500 पेक्षा चड अपॉयंटमेंट जाली. 200 जाण फक्त ते फायरमॅन थंय लागता पळय न्ही, 200 जाण पेडणेकार. तर आतां परत रिक्रूट जाल्या आनी आतां उरलेले 500 रिक्रुटमेंट जाल्या. म्हाका दिसता ह्या दिसांनी केन्ना तरी आमी तांकां तेंची अपॉयंटमेंट लेटर्स दिवपाचे आसा. 100% पेडणेकार. म्हाका संवय ना ती. बातमी चिंतेत भर टाकणारी. राज्यात गेल्या 24 तासात करोनाचे तब्बल 42 रुग्ण आढळले असून सक्रिय रुग्णसंख्या 149 वर गेली आहे. पाहुयात सविस्तर वृत्त. नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सून गोव्याच्या वेशीवर दाखल झाला आणि सगळे गोमंतकीय पावसाच्या स्वागतासाठी सज्ज झालेले असतानाच एक चिंताजनक बातमी समोर येते. ती बातमी म्हणजे राज्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढू लागलेले आहेत. 1 जूनला गोव्याच्या आरोग्य खात्यानं जे मीडिया बुलेटिन प्रसारित केलेलं आहे त्या मीडिया बुलेटिनच्या अनुषंगानं विचार केला असेल तर गेल्या 24 तासामध्ये तब्बल 42 नवे कोरोनाचे रुग्ण गोव्यात आढळून आलेले आहेत आणि त्यामुळे थोडीशी चिंतेची बाब ही म्हणावी लागेल. कारण कालच म्हणजे 31 मेला गोव्यामध्ये 29 नवे रुग्ण आढळले होते आणि सक्रिय रुग्णसंख्या ही 133 होती. मात्र आज पुन्हा एकदा 42 रुग्ण सापडल्यामुळे ही सक्रिय रुग्णसंख्या 149 वर गेली आहे. त्याच्यामुळे थोडीशी चिंता व्यक्त केली जाते. या सगळ्यामध्ये थोडासा दिलासादायक बाब म्हणता येईल ती म्हणजे रिकव्हरी रेट जो आहे, रुग्ण बरं होण्याची जे प्रमाण आहे ते चांगलं आहे आणि त्यामुळेच थोडंफार रुग्णांची संख्या कमीही होताना दिसते. ज्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत त्याच प्रमाणात रुग्ण कमी होत आहेत. मात्र 150च्या आसपास सक्रिय रुग्ण झाल्यामुळे ही थोडीशी चिंतेची गोष्ट आहे असं मानलं जातं. गोव्याच्या आरोग्य विभागानं आपण सतर्क असल्याचं सांगितलं आहे. कोरोनाची 4थी लाट जरी गोव्यात आली असेल तरी त्यासाठी आरोग्य विभाग सज्ज आहे असं आरोग्यमंत्र्यांनीसुद्धा यापूर्वी स्पष्ट केलं आहे. मात्र कुठल्याही प्रकारची निष्काळजीपणा आपल्याला घेऊन चालणार नाही. कोरोना संबंधीच्या ज्या काही गोष्टी असतील त्या आपल्याला सगळ्यांना फॉलो कराव्याच लागतील. मास्क घालणं, गर्दीच्या ठिकाणी जाणं आपल्याला टाळलं पाहिजे. त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंग आपण पाळलं पाहिजे. शिवाय सॅनिटायझरचा वापर पुन्हा एकदा करण्याची गरज निर्माण झालेली आहे. पावसाळ्यात आपण बघतो आहोत गेल्या 2 वर्षामध्ये कोरोनाचे रुग्ण सातत्यानं वाढतात. याची एक झलक जूनच्या 1ल्याच तारखेला आपल्याला बघायला मिळालेली आहे. तब्बल 42 रुग्ण आढळल्यामुळे थोडीफार ही चिंतेची गोष्ट आहे. परंतु जर आपण कोरोना संबंधीच्या सगळ्या SOP पाळल्या असतील तर कोरोना आपण आपल्यापासून दूर नक्कीच ठेवू शकतो. व्हिडिओ जर्नलिस्ट ऋषिकेश सावंतसह सचिन कुटवळकर, गोवन वार्ता लाईव्ह, पणजी. गोव्याला GST परताव्याचे 1291 कोटी रुपये आले असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांनी दिली आहे. याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानलेत. तूं खरोखरच म्हाका हो विशय मातसो एक्चुली म्हज्या लिस्टाचेर आशिल्लो. आमकां आमचो बॅकलॉग 1219 कोटी रुपया जो बॅकलॉग आशिल्लो तो मेळ्ळो. त्या बद्दल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आनी अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी हांचे खूब खूब अभिनंदन करता. कारण निश्चित रित्या आमकां आर्थीक गती आनी विकास डेव्हलपमेंटाची कामां फुडें व्हरपा खातीर ह्या पयशांचो खूब खूब उपयोग जातलो. राज्याची आर्थीक गती फुडें वचपा खातीरूय बी हाजो डिमांड खूब मोठ्या प्रमाणांत जातलो. त्याच बरोबर जो एक्सपोर्ट ड्युटी 50% जी बिलो 58 ग्रेडच्या सकयल जी इम्प्लिमेंट केला, आमी केंद्रा कडेन रिक्वेस्ट केल्या की ती परत एकदा 0% करची. जी पयली 0% आशिल्ली, आमची रिक्वेस्ट आसा, निश्चितच केंद्र सरकार हाजेर विचार करतले. आमचो प्रयत्न आसा की 100% इम्प्लिमेंट करपाचें. हांवें जशें म्हटलें की सरकाराच्या वतीन आमी स्वयंपूर्ण मित्र जो ग्रामपंचायत लेवलाचेर इम्प्लिमेंट केला, आमी ऑनलायन सगळ्यो अवेलेबल करून दिल्या आनी तेजें इम्प्लिमेंटेशन करचें अशें म्हटलां. आमी पार्टीच्या वतीनूय बी भारतीय जनता पार्टी आतां पुराय प्रयत्न करतले. प्रत्येक स्किमीक आमी एक कॉर्डिनेटर अपॉयंट स्टेट लेवलचो कॉर्डिनेटर अपॉयंट करपाचो पार्टीच्या वतीनूय ठरयला. पार्टीनूय इनिशिएटिव्ह घेतला. आमच्या अध्यक्षांनी ठरयला की आमी प्रत्येक स्किमी म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना आसा तेका स्टेट कॉर्डिनेटर पार्टीचो आसतलो. आमी सरकार म्हणून आमी पुराय प्रयत्न करता सगळ्या लोकांनी घेवची. लोकांनी फुडें येवपाची गरज आसा. खंयचीय स्कीम जर लोकांक जाय आसत जाल्यार तांच्यांनी पंचायतीन येवचो. आमचो जो स्वयंपूर्ण मित्र आसा ताचे कडेन चवकशी करची. तो तेजो फॉर्म खंय अवेलेबल आसा, कितें आसा हें ताका सांगतलो. म्हणजे हांव उदाहरण म्हणून सांगता, पयलेच फावटी गोंयांत म्हणजे जो आमचो दुधकार फार्मर आहा ताच्या खातीर ताका क्रेडीट कार्ड दिलें गेलें. आयज पर्यंत केन्नाच दिवंक नासलें. ताका 1,60,000 ताका विदावट इंट्रस्ट लोन मेळ्ळें. जवळपास दुधकार फार्मर 8,000 आसात आमच्या हेज्या प्रमाणे जे गोवा डेरीक दूध घालता. 4,000 लोकांनी हेजो बेनिफीट घेतलो. सरकार म्हणून आमी इनिशिएटिव्स घेतली. दूध सोसायटी पर्यंत पावले, तांकां बँके कडेन लिंकेज करून दिली आनी हो बेनिफिट्स मेळ्ळो. 1,60,000 विदावट इंट्रस्ट एका वर्सा खातीर लोन आसा. कोण दितलो आसलो? पण उरलेल्या 4,000 फार्मरांनी खंय तरी येवपाक जाय आनी हाजो बेनिफीट घेवपाक जाय. आमी प्रत्येकाच्या म्हणजे घरा पर्यंत पावपाचो आमचो प्रयत्न. म्हणून तर आमी म्हटलां, आत्तां जे अध्यक्षान जें म्हटलें, केंद्र सरकाराच्यो योजना घेवन भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते घरा पर्यंत वयतले. आमचो स्टेट कॉर्डिनेटर ती स्कीम सगळ्यांक समजून सांगतलो आनी आमचो उद्देश आसा की 100% बेनिफिटरी पर्यंत पावचे. तूं मुद्दाम म्हणून केंद्र सरकाराची जर एडवर्टायजमेंट पळयशीत, 100% इम्प्लिमेंटेशन ऑफ द स्कीम फॉर द 100% एक्च्युअल बेनिफिशरीज. आमचो टार्गेटूच तो आसा 100% जे गरजवंत आसा त्या गरजवंता पर्यंत भारतीय जनता पार्टीचें सरकार पावचें हाज्या खातीर आमचो प्रयत्न आसा. म्हणून आमी ताका जोडून आतां एडिशनल जें म्हटलां, आमच्या अध्यक्षान इनिशिएटिव्ह घेतला की प्रत्येक स्किमीक ते जी केंद्रांतली स्कीम आसा, राज्यांतली स्कीम आसा, ताका एक पार्टीचो कॉर्डिनेटर दितले. ते सगळ्या लोकां पर्यंत प्रचार आनी प्रसार करीत भोंवतले, जेणे करून मान्सूनच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्यांची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. पुढील 2 ते 3 दिवसात राज्यात मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज गोवा हवामान विभागाने व्यक्त केलाय. मान्सून गोव्याच्या वेशीवर अर्थात कारवार कर्नाटक येथे दाखल झाला असून पुढील 2 ते 3 दिवसात तो गोव्यात पोहोचण्याची शक्यता पणजी हवामान खात्याचे वैज्ञानिक राहुल एम यांनी वर्तवली आहे. मान्सून गोव्यात पोहोचला तरी त्याचा जोर कमी असेल असंही त्यांनी म्हटलंय. यंदा मान्सूनचं लवकर आगमन होणार असा अंदाज हवामान खात्याने पूर्वीच वर्तवला होता. हा अंदाज खरा ठरलाय. 29 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला. त्यानंतर मंगळवारी त्याने कारवारपर्यंत कूच केली. आता 2 किंवा 3 जून पर्यंत तो गोव्यात दाखल होणार आहे असं हवामान खात्याने म्हटलंय. देखिए, इस साल का जो साउथ वेस्ट मानसून जो है वो केरला में 29 मई को ऑनसेट हुआ, यानी कि अपनी नॉर्मल डेट्स 1 जून से कुछ 3 दिन पहले ही वहाँ पे ऑनसेट हुआ है. तो जैसे हमने पहले भी बताया है, मानसून का जो नॉर्थवर्ड प्रोग्रेशन है गोवा केरला से गोवा की ओर नहीं तो फर्दर नॉर्थवर्ड, वो बहुत से फैक्टरों के ऊपर डिपेंडेंट होते हैं. जैसे कि जो मानसून करंट एक्सिस्टिंग है उसका क्या इंटेंसिटी है, और कुछ लोकल सिस्टम्स जो डेवलप होते हैं ऐसे मानसून करंट के फर्दर नॉर्थवर्ड प्रोग्रेशन को हेल्प करें, ऐसे बहुत फैक्टर्स पे डिपेंडेंट होते हैं. तो जनरली अगर हम पिछले 70 या 80 साल का डाटा रख के देखेंगे तो नॉर्मल ऑनसेट डेट जो है मानसून का केरला के ऊपर 1 जून है और वो गोवा में 5 जून को आता है. तो जनरली स्पीकिंग अप्रॉक्सीमेटली अराउंड 4 to 5 डेज लेता है मानसून, अगर उसका इंटेंसिटी मेंटेन रहे तो उसी हिसाब से अभी 29 मई को उसका ऑनसेट हुआ केरला के ऊपर इस साल. तो हम सिचुएशंस को मॉनिटर कर रहे हैं. तो कल यानी कि 31 मई को IMD से ये
फोरकास्ट आया कि अभी मानसून जो है 31 मई को कारवार तक पहुंचा है वेस्ट कोस्ट में, और जो नॉर्थर्न लिमिट ऑफ मानसून है कारवार, चिकमंगलुरु, बेंगलुरु होके जा रहा है। तो इट वाज फोरकास्टेड यस्टरडे कि आने वाले 2 से 3 दिनों में गोवा और कोंकण के कुछ इलाकों में भी मानसून आ सकता है। तो अभी वही फोरकास्ट को हम कंटिन्यू कर रहे हैं। आज यानी कि 1 जून को आने वाले 2 दिनों में गोवा के और कोंकण के कुछ इलाकों में मानसून आने के चांसेस हैं, और मानसून का हम एक्सपेक्ट कर रहे हैं जैसे अभी कल या परसों यानी कि उसके पहले दिनों में रेनफॉल का बहुत ही लाइट रेनफॉल हो रहा था और बहुत ही कम उसका डिस्ट्रीब्यूशन था, आइसोलेटेड करके हो रहे थे। तो आने वाले दिनों में आज और कल हम एक्सपेक्ट कर रहे हैं कि फेयरली वाइड स्प्रेड डिस्ट्रीब्यूशन ऑफ रेनफॉल होगा, यानी कि अराउंड 50 से 75% ऑफ हमारे रेनफॉल रिपोर्टिंग स्टेशन से रिपोर्ट आने के चांसेस हैं अगर मानसून का ऑनसेट और प्रोग्रेस होता है तो। और उसके अलावा जो रेनफॉल जो है लाइट मॉडरेट के रेनफॉल यानी कि 2 सेंटीमीटर टू 6 सेंटीमीटर की जो रेनफॉल कैटेगरी को मॉडरेट बोलते हैं, तो उस इंटेंसिटी का रेनफॉल होने के चांसेस है ये दोनों दिन में। और उसके बाद फ्रॉम अराउंड 3 जून ऑनवर्ड्स, 3 और 4 जून से वापस रेनफॉल का इंटेंसिटी और डिस्ट्रीब्यूशन थोड़ा कम होने वाला है। और ये 5 दिनों के पीरियड में देयर इज नो हेवी रेनफॉल। हम रेनफॉल एक्सपेक्ट कर रहे हैं, मानसून का भी प्रोग्रेस एक्सपेक्ट कर रहे हैं, लेकिन कोई सीवियर एक्टिविटी नहीं तो कोई हेवी रेनफॉल नहीं एक्सपेक्ट कर रहे हैं इस बार ये 5 दिनों में। और जैसे ही दिन आते जाएंगे मानसून का इंटेंसिटी भी बढ़ने के चांसेस हैं और वापस और एक बार मान्सून ऍक्टिव्ह होने के चान्सेस। दरम्यान यंदा जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरीच्या 96% ते 104% पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवलाय। मे महिन्यात अपेक्षेपेक्षाही अधिक चांगल्या पावसाची नोंद झाली असल्याचं हवामान विभागाने म्हटलंय। देशातील उर्वरित भागातही वेळेआधीच मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। व्हिडिओ जर्नलिस्ट रुपेश राऊत सह ब्युरो रिपोर्ट गोवन वार्ता लाईव्ह। तर वार्ता गोव्याची मध्ये आजच्या पुरतं इतकंच। पुन्हा भेटूया नव्या घडामोडींसह। तोवर तुम्ही पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं, देणं मराठीचं।